नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत येत्या 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 साठी जे प्रकरण आहे आपल्याकडे भागीदारी. ओके बेटा, भागीदारीवर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जातील आणि ते कोणत्या प्रकारे विचारतात ते आज आपण इथं घेणार आहोत. सर्व क्वेश्चन आपल्याला IMP असणार आहेत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घेता. ओके. तर भागीदारी. आता भागीदारी म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहित आहे, की एखादा बिझनेस करायचा झाला, की एखाद्याला जर आपल्याला जर अमाउंट जर कॅपिटल जर जास्त असेल, तर आपल्याला तिथं काय करता आपण एखाद्याला सोबत घेऊन जे काम करतात म्हणजे भागीदार करता एखाद्या बिझनेसमध्ये जर आपल्याला जर आपण करायचा झाला, तर आपण त्याला एक भागीदार म्हणून समजता. म्हणजे तिथं मग आपल्याला भांडवल किती गुंतवायचे, नफा किती भेटणार आहे, मुद्दल किती होणार आहे. ओके. ह्या प्रकारचं आपल्याला त्याच्यावर पडणार आहेत क्वेशन आणि कशा प्रकारे पडतात ते बघा. पण त्या पहिले तुम्हाला एक माहित पाहिजे, की आता बघा नफा म्हणजे काय? आता नफा म्हणजे आपल्याला माहिती आहे आपले नफा म्हणजे फायदा असतो एखाद्या भांडवलमध्ये एखाद्या बिझनेसमध्ये जर आपल्याला जर नफा झाला तर ते नफा कशा प्रकारे आपण भागीदारी सोबत वाटून घेता हे आपल्याला घेता आलं पाहिजे. ओके बेटा. चला तर मग बघा आता हे नफा नफा म्हणजे एक सूत्र आहे. तुम्हाला त्या सूत्राच्या आधारे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवता येतात. एक सूत्र आहे. फक्त तुम्हाला फिरवता आलं पाहिजे. आता नफा नफा म्हणजे काय बेटा भांडवल. काय असते भांडवल बरोबर इंटू मग असते मुद्दल. काय असते मुद्दल. ओके. हा आपल्याकडे एक सूत्र आहे. ओके. याच्या प्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचे. म्हणजे नफा बरोबर भांडवल गुणिले मुद्दल. मुद्दल. मग तुम्हाला जर भांडवल पाहिजे झालं, तर इथं तुझा नफा आहे. काय? नफा. हे भांडवलला इकडे ठेवायचं. भांडवल ओके. भांडवल इकडेच राहिलं. हे गुणाकारात आहे. मग याच्या कुठे येणार इकडे? मुद्दल. म्हणजे याचा गुणोत्तर. याला काय म्हणायचं? गुणोत्तर. ओके. जर गुणोत्तरमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला, तर असं भांडवलाचे गुणोत्तर काढा. मग इथं काय येणार? भांडवलाचे गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढा. तर असा जर प्रश्न आला, तर भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे नफ्याचे गुणोत्तर भागिले मुद्दतीचे गुणोत्तर. हा असा फॉर्म्युला आपल्याला तयार होणार. मग तुम्हाला विचारलं मुद्दतीचे गुणोत्तर काढा. म्हणजे हे नफा मग याच्या भागाकारात कोण जाणार? भांडवल जाणार. भांडवल. ओके. म्हणजे बरोबर इकडे काय आलं बेटा? मुद्दत. मग मुद्दतीचे गुणोत्तर. म्हणजे ह्या जर गुणोत्तर जर विचारलं तुम्हाला, तर ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. नफा भागिले भांडवल इक्वल टू मुदतीचे गुणोत्तर. ओके. हे आपल्याला हे 2 सूत्र आणि जर तुम्हाला नफा विचारला तर भांडवल इंटू मुद्दत. म्हणजे जर गुणोत्तर विचारलं नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. ओके. ह्या 3 प्रकारच्या फॉर्म्युल्यावर एकच फॉर्म्युला आहे, पण फक्त आपण इथं बनवल्या. मग त्याच्यानुसार आपल्याला याच्यातले या टाइपवर आपल्याला एक प्रश्न विचारू शकतात. कधी 2 पण विचारू शकतात. तर आपल्याला हे जमले पाहिजेत. तर बघा आता आपण एक सुरुवात करू पहिलं. आता राम व श्याम आता काय म्हणते राम व श्याम यांच्या भांडवलाचे गुणोत्तर. बघा काय दिले बेटा भांडवलाचे गुणोत्तर दिले. काय दिले? भांडवलाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर बी दिले आपल्याला 4:7 आहे. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काढा. कोणतं काढायचे? नफ्याचे गुणोत्तर. मग आता बघा नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर म्हणजेच आता हाच फॉर्म्युला म्हणजेच भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर इंटू इंटू आता इथं गुणाकारात म्हणजे भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे मुदतीचे गुणोत्तर मुदतीचे मुदतीचे गुणोत्तर मुदतीचे गुणोत्तर. ओके. हे आपलं सूत्र झालं. मग ह्या सूत्रामध्ये आपण ही किमती भरू. नफ्याचे गुणोत्तर तर काढायचे. मग भांडवलाचं गुणोत्तर किती आहे? 3:5 आहे. इथं 3:5 3:5 ओके. 3:5 गुणिले मुदतीचे गुणोत्तर किती आहे बेटा? 4:7 4 गुणिले 7 ओके.
मग इक्वल टू इथं कट असेल तर कटवा. 4 त्रिकम 12, 7 35. ओके. तर 12 35 हे त्याचं नफ्याचं गुणोत्तर निघालं. 12 35 सिंपल. एकच फॉर्म्युला त्या फॉर्म्युल्यात ठेवले आपण. नफ्याचे गुणोत्तर म्हणजेच नफा बरोबर भांडवलचे गुणोत्तर इंटू मुदतीचे गुणोत्तर म्हणजे याच्यामध्ये 3/5 इंटू 4/5 गुणोत्तर म्हणजे रेशो. ओके. हे गुणोत्तर कोण्या फॉर्म मध्ये असते बेटा? अंशात आणि भागाकाराच्या रूपामध्ये असते, त्याला आपण गुणोत्तर म्हणतो. ओके बेटा. चला, मग हे कळालं, याचं उत्तर आलं बेटा 12 35. काय आलं? 12 35. म्हणजे हे पहिल्याचं आन्सर आलं. आपल्याला विचारले काय? नफ्याचे गुणोत्तर. नफ्याचे गुणोत्तर म्हणजे भांडवल गुणिले मुद्दत. ओके. नफ्याचे भांडवल नफ्याचे गुणोत्तर भांडवलचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर हे सूत्रामध्ये आपण ठेवल्या. चला पुढचा प्रश्न. आता पुढचा काय म्हणते, राम व श्याम यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:7 दिले. भांडवलाचे गुणोत्तर दिले असून त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 3:4 दिले, तर त्याचे नफ्याचे गुणोत्तर. मग नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर काय बेटा? भांडवलाचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले काय? मुदतीचे गुणोत्तर. मुदतीचे गुणोत्तर. मुदतीचे गुणोत्तर. चला, भांडवलाचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे कोण आहे बेटा? 2:3 आहे. ओके. आणि इंटू 3:4 आहे. 3:4. ओके. मग हे 3 कटलं, हे 3 कटलं. बे एक बे बे दोन्ही 4. वर काय आलं बेटा? 1. खाली काय आलं? 2 आलं. म्हणजेच याचा रेशो किती आला? 1:2. 1:2. 1:2 म्हणजे याचं दुसरं ऑप्शन. कोणतं आलं बेटा? दुसरं ऑप्शन. किती सोपं आहे बघा बरं. नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. इथं भांडवलाचे गुणोत्तर 2:3 दिले. 3:4. 3 कटलं. बे एक बे. बे दोन्ही 4. 1:2 हे त्याचं नफ्याचे गुणोत्तर आलेलं आहे. चला पुढचा. आता संतोष व सविता यांच्या भांडवलाचे गुणोत्तर. पुन्हा तेच क्वेश्चन. भांडवलाचे गुणोत्तर किती दिले? 4:5 असून त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर दिले. नफ्याचे गुणोत्तर दिले 6 जसे 5 आहे, तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर काढा. मग अगोदर तू इकडे काहीच करू नको. तुला अगोदर नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर आपल्याला माहित आहे भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. ओके. हे आपल्याकडे सूत्र आहे. मग नफ्याचे भांडवल किती आहे बेटा? 6/5 बरोबर. भांडवलाचे गुणोत्तर किती आहे? भांडवलाचे गुणोत्तर निघाले आपल्याला 4/5 आणि इंटू आपल्याला काढायचे मुदतीचे गुणोत्तर. ओके. कोणाच काढायचे बेटा? मुदतीचे गुणोत्तर. आता इथं आलं. आता ह्या 5 ला वरी जाणार, 4 खाली येणार. म्हणजे 6/5 हे 5 इकडे वरी मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, 4 खाली येणार. मग इकडे आलं आपलं मुदतीचे गुणोत्तर. ओके. हे 5 डिवाइड मध्ये आहे म्हणजे भागाकारात आहे. इकडे गेलं गुणाकारात वरच्या सोबत आणि हे 4 आलं खालच्या सोबत. म्हणजे 5 कटलं. बे दोन्ही 4, बे त्रिक 6 म्हणजे 3/2 हे निघालं आपलं मुदतीचे गुणोत्तर. ओके. हे निघालं 3/2 म्हणजे याला लिहिता कसं? 3 गुणोत्तर 2 3/2 म्हणजे कुठं आहे बेटा? आपलं दुसरं ऑप्शन. कोणतं आलं? दुसरं ऑप्शन. कळालं? ह्या प्रकारचं आपल्याला सॉल्व्ह करायचं. पुढं चौथा प्रश्न. चला. चौथा काय? अजय व विजय यांच्या नफ्याचे गुणोत्तर दिलंय. म्हणजे नफा बरोबर भांडवल इंटू मुद्दत. अगोदर फॉर्म्युला लिहून घेतला. याच्या समोर फक्त गुणोत्तर लावायचं. नफ्याचे गुणोत्तर दिले 3:4 बरोबर भांडवलाचे गुणोत्तर किती आहे बेटा? 4:7 आणि आपल्याला काढायचे मुदतीचे गुणोत्तर. मुदतीचे गुणोत्तर. मग हे 7 कुठे जाणार? 7 गेले वर, 4 आले खाली. बरोबर मुदतीचे गुणोत्तर. ओके.
तर इथं काय कळते काय बेटा, काय 7 त्रिक 1 मिनिट. भांडवलाचे गुणोत्तर किती दिले? 4-7 दिले काय? 4-7 आहे. 3-4 3-4 असून त्याच्या मुदतीचे गुणोत्तर काढा. मुदतीचे गुणोत्तर काढा. 7 वरी जाणार, 4 खाली येणार. बरोबर ना? 7 खाली गेलं, 4 खाली आलं. ओके. 7 त्रिक 21, 4 चोक 16. याला भाग जाते का बेटा? भाग जाणार नाही. म्हणजे इथं ऑप्शन मध्ये काहीतरी घपळत आहे. बरोबर दिले का? अजय व विजय यांच्या नफ्याचे कुठेतरी 3/4 आणि भांडवलाचे गुणोत्तर 4-7. 4-7 आहे. 7-4 जर असला असेल तरी बी कुठेतरी हा क्वेश्चन बहुतेक चुकीचा वाटतोय. कारण 21/16 येईल. ओके. 21/16 एकतर ऑप्शन मध्ये गेलं किंवा याच्यात गेलं. ओके बेटा, चला समजलं. कारण नफा आपल्याला 3/4 आहे, 4/7 आहे. 7 वर गेलं 7 21, 4 चौक 16 म्हणजे कटत नाही. म्हणजे याचं रेशो आला 21/16. ऑप्शन मध्ये काहीतरी आपला गलत असेल. ओके बेटा, चला पुढं. 6वं. आता गंगा व यमुना यांच्या मुदतीचे गुणोत्तर दिले. आधी नफा फॉर्म्युला लिहून घ्यायचा बेटा. भांडवल, भांडवल, मुद्दत. ओके. तर नफ्या मुदतीचे काय काढायचे? भांडवलाचे गुणोत्तर काढायचे. नफ्याचे गुणोत्तर दिले 4-7. आपल्याला काय काढायचे? मुदतीचे म्हणजे भांडवलाचे गुणोत्तर काढायचे. भांडवल जशाला तसं आणि मुद्दत दिले 5. मग आता 4/7 इथं इंटू टाकायचं. हे 7 इकडे वरी जाणार, 5 खाली येणार. बरोबर. इथं राहणार भांडवल, भांडवलाचे गुणोत्तर. ओके. 7-7 कटलं 4/5 म्हणजे आलं आपलं भांडवल. भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे 4-5. 4-5 म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. ओके. 4-5, 4 जसे 5 म्हणजेच आपला आला ऑप्शन नंबर 4, 5, 6. ओके. चला पुढचा. पुन्हा अजय व विजय यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3-5 आहे. हे तर नफा बरोबर भांडवल, भांडवल इंटू मुद्दत. ओके. हा फॉर्म्युला लिहून घेतला, त्याच्या खाली रेशो टाकायचे. नफ्याचे गुणोत्तर म्हणजे 3-5 आहे. भांडवल काढायचे, मुद्दत भांडवल काढायचे, भांडवलाचे गुणोत्तर काढायचे. हे आले 6 आणि 5. ओके. तर हे 3/5 सरळ काय करायचं? 5 वर टाकायचे. हे 5 वर जाणार, 6 याच्या खाली येणार. म्हणजेच आलं इथं भांडवल. हे आलं भांडवल. 5-5 कॅन्सल, 3-1 3, 3-2 6. 1/2 हे त्याचं उत्तर. 1/2 कुठे येते बेटा? पहिला ऑप्शन 1/2. ओके. ह्या पद्धतीने सॉल्व करायचं. एकदा फॉर्म्युला लक्षात बसला की शॉर्ट मध्ये बी डायरेक्ट करू शकता. ओके. नफा काढायचा झाला की मल्टिप्लिकेशन, नसता मग याच्या फ्रॅक्शन भागाकार. उलट लिहून. चल. पिंटू व चिंटू यांच्या नफ्याचे गुणोत्तर. आता नफ्याचे गुणोत्तर इथं नफा लिहिला. फॉर्म्युला लिहून घे. भांडवल गुणिले मुद्दत. फॉर्म्युला लिहून घेतला. नफ्याचे गुणोत्तर 2/5. भांडवल काय आहे बेटा? भांडवल काढायचे. भांडवल काढायचे. प्रत्येक मुद्दत मुद्दत किती आहे? 3/5. आता हे फ्रॅक्शन जशाला तसं इथं इंटू टाकायचं. इकडे आला ह्या 5 ला वर लिहायचं, 3 ला याच्या खाली लिहायचं. म्हणजे हे झालं आपलं भांडवल. भांडवलाचे गुणोत्तर निघणार. तर 5-5 कटलं, 2/3. 2/3 म्हणजे पहिला ऑप्शन. ओके. सिंपल. एकदा हा फॉर्म्युला लक्षात बसला की बाकीचं बस. ही इथं नफा आणि भांडवल याच्यात तीनच विचारतात. कधी नफा विचारते, भांडवल विचारते, तर कधी मुदत विचारते गुणोत्तराच्या याच्यामध्ये. ओके. सिंपल. चला पुढं. 8वा. सोनू व मोनू यांच्या सोनू व मोनू यांच्या मुदतीचे गुणोत्तर. मुदतीचे म्हणजे नफा बरोबर
भांडवल. पूर्ण अगोदर मी काय करायलो बेटा, फॉर्म्युला लिहून घ्यायला आणि त्याच्यात किमती भरायल्या. मग नफ्याचे गुणोत्तर दिले किती बेटा? 4/7. इथं भांडवल काढायचे. मुद्दतीचे भांडवल काढायचे. भांडवल काढा. मुद्दत किती आहे बेटा? मुद्दत मुदतीचे गुणोत्तर 5/7. 5/7. ओके. मग काय 4/7 इथं इंटू टाकायचं, 7ला वरी लिहायचं, ह्या 5ला खाली लिहायचं. म्हणजे हे निघणार आपलं भांडवल. भांडवलाचे गुणोत्तर 7/7 कटलं 4 खाली काय उरलं 5 म्हणजे 4 जसे 5 म्हणजे 4 गुणोत्तर 5. 4 5 हे त्याचं उत्तर आपल्याला दुसरं. बघा बरं किती सोपे आहेत. फक्त एका फॉर्म्युल्यावर आपल्याला एक मार्क म्हणजे स्कॉलरशिपसाठी खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला ह्या एवढ्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला 1 मार्क भेटणार म्हणजे भेटणार. ओके. चला मग आता ते झाले त्या पद्धतीत. आता ह्या पद्धतीत एक विचारते असे एबीसी यांना एका व्यवसायात झालेला नफा 1350 रुपये नफा 2 3 4 ह्या प्रमाणात वाटल्यास तर दोन जसे 3 आणि 3 जसे 4 या प्रमाणात वाटल्यास तसं ए ला किती रुपये मिळतील? आता ए ला किती रुपये मिळतील म्हणाले. समजा हे ए, हे बी आणि हे सी हे 3 लोक आहेत. ह्या 3 लोकांनी एका व्यवसायात झालेला नफा म्हणजे नफा किती आहे बेटा? नफा झाला 1350 रुपये. ओके. किती आहे बेटा? 1350 रुपये. तर नफा झाला तर ते ह्याप्रमाणे 2 3 4 म्हणजे 2 3 4 याला काय करायचं एखादा कोणताही चल वापरायचा. हे 3x आणि याला वापरायचं 4x. ओके. आणि टोटल म्हणजे ह्या प्रमाणात त्यानं वाटल्यास म्हणजे 2x प्लस या तिघाची बेरीज म्हणजे 4x बरोबर टोटल किती आहे बेटा 1350. तर 3 आणि 2 5 5 आणि 4 किती 9 9x बरोबर 1350. तर मला x काढायचे 1350 भागाकारात किती बेटा 9. तर 9 1 9. आता इथं किती आले 9 म्हणजे 10 4 9 5 45 म्हणजे x ची किंमत आपल्याला किती आली बेटा 150. तर आपल्याला a ला किती रुपया मिळेल a साठी किती नफा मिळेल तर a साठी कोण आहे तर 2x म्हणजे a चा नफा a चा नफा याचा नफा 2x असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं असतं बी चा नफा तर 3x आणि सी चा नफा म्हणलं तर 4x. ओके. ह्या प्रकारचं जर आलं तर तुम्ही असं सोडू शकता. म्हणजे हे 150 म्हणजे हे झाले आपले 300 रुपये. म्हणजे A च्या वाट्याचा नफा किती आला 300 रुपये. कुठं आहे पहिला ऑप्शन. याचा याच्या नफा म्हणजेच काय आलं 2x 2x गुणिले x ची किंमत याच्या जागी ठेवल्या आणि याला गुणल्या म्हणजे याची किंमत किती आली बेटा 300. याच्या वाट्याला 300 रुपये येतील ज्या वेळेस 1350 रुपये आपल्याला नफा झाला. बी म्हणलं तर 450 चार म्हणजे किती 15 15 15 45 450 4 म्हणलं तर किती येणार 15 चौक 60 म्हणजे 600 रुपये. ओके. असे सर्व मिळून 1350 रुपये आपल्याला प्रॉफिट झालं. चला आता त्याच प्रकारचं एक एक्झाम्पल तसंच आहे. ए बी सी म्हणजे ए बी आणि सी ह्या व्यवसायात झालेला इथं 1200 नाही बेटा 12,000 किती आहे बेटा 12,000 नफा आहे. नफा किती आहे बेटा 12,000 रुपये नफा. तर हे कोण्या 4 जसे 5 आणि 5 जसे 6. ओके. याला काय करायचं बेटा 4x 5x आणि 6x. ओके. तर 4x प्लस 5x प्लस 6x बरोबर टोटल नफा किती आहे 12,000. किती आहे 12,000. तर किती झाले 6 आणि 4 10 आणि 5 15 म्हणजे 15x बरोबर 12,000. तर x बरोबर हे 12,000 हे 15 याच्या कुठे जाणार बेटा भागाकारात. तर x बरोबर 15 8 किती बेटा 120 म्हणजे हे 800 रुपये. x ची किंमत किती आली? x आला आपल्याकडे 800 रुपये. तर आपल्याला कोणाचा नफा विचारलाय? C चा नफा विचारलाय. म्हणजे C चा नफा
चा नफा किती आहे बेटा 6x. ओके. 6 गुणिले 8. 8 संग 48 म्हणजे किती आलं 4800. 4800. 4800 म्हणजे आपलं हे आहे आपलं पहिलं ऑप्शन. 4800. ओके. ह्या प्रकारचे आपल्याला अशा प्रकारचे गणित पडतील आणि अशा प्रकारचे गणित आपल्याला आले पाहिजेत. ओके. समजलं बेटा? चला आज आपण इथंच थांबूत. मग राहिलेला टॉपिक प्रकरण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा.